शिवसेनेत पडला तरी आमचा आणि जिंकला तरी आमचा, अशी आमची भूमिका आहे. की आम्ही शिवसेनेलाच मत देतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. दोन्ही मुख्यमंत्र्यांमधून आवडता चेहरा कोणता मुख्यमंत्री म्हणून? अर्थात एकनाथ शिंदे. पाठीमागे, कारण की ते सगळ्यांचा विचार करून पुढे जात आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत राहायला हवं. की दर महिन्याला माझ्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात, त्यामुळं एक अभिमान आहे की आपल्या या खात्यामध्ये नकळत 1500 रुपये येतातच. त्यामुळे मग ते आपली ती सेव्हिंगच होते. आतापर्यंत मी ती सेव्हिंगच करत आले. क्रेडिट कोणाला जाणार? एकनाथजी शिंदे सर, त्यांनाच जाणार. स्वतः सर्वसामान्यांमधून आलेले असल्यामुळे हे सर्वसामान्यांचाच विकास आणखी विचार करतात. आणि एकदम साधा सिंपल येतो एकनाथ शिंदेजी. आणि मग ते असे गरीबाचं याचे सगळे ते दूर करतात बुवा, त्याच्यामुळे ते आम्हाला आवडतं. नमस्कार, मी निखिल सुक्रे, बी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. भावलेला नेता या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण काही लोकांना भेटणार आहोत, त्यांना विचारूया की त्यांचा आवडता नेता कोण आहे, त्या नेत्याचं कुठलं काम त्यांना आवडलंय आणि त्या कामाबद्दल त्यांचं वैयक्तिक मत काय आहे. आपण जरा लोकांशी बोलूया. काका नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? ठीक, मस्त. बर, आपण भावलेला नेता असा या प्रकारचा एक कार्यक्रम करतोय. तुमचा आवडता नेता कोण, त्यांची कामं जरा आपण डिस्कस करूया. कोण आवडतं तुम्हाला? एकनाथ शिंदे. का एकनाथ बाईच का? एकनाथ कामच धडाड लावलाय ना लोकांसाठी. म्हणजे आता लाडकी बहीणचा हे चाललंय, किंवा लोकांना नमो शेतकरी मध्ये जे लोकांना शेतकऱ्यांसाठी दिले जातात 2000 रुपये, तसे पूर्वी नमो PM किसान मधून देतात, तसेच आपल्या राज्य सरकार पण द्यायला लागलं. त्यामुळे लोकांना, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. कारण फक्त शेतीच्या उत्पन्नात जास्त काही उत्पन्न मिळत नाही, म्हणजे नुकसानीच शेती असते. पण ह्याच निमित्ताने शेतीत घातलेला पैसा थोडाफार तरी मिळतो. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे मला आवडतात. बर, अजून काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? अजून त्यांच्याबद्दल म्हणजे ते आज महाराष्ट्रात ते उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. काही गोष्टीसाठी ते खाली थोड्याफार आले, पण तरी पण ते आज महाराष्ट्रासाठी फार धडाडीने काम करतात. बर, आता सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. दोन्ही मुख्यमंत्र्यांमधून आवडता चेहरा कोणता मुख्यमंत्री म्हणून? अर्थात एकनाथ शिंदे. कारण का, देवेंद्र फडणवीस देशाचा विकास, देशाचा म्हणजे किंवा भाजपचाच मुख्यमंत्री असं वाटतो, पण एकनाथ शिंदे हा सर्व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वाटत होता. सर्वसामान्य. आणि ते स्वतः सर्वसामान्यांमधून आलेले असल्यामुळे हे सर्वसामान्यांचाच विकास आणखी विचार करतात. नक्कीच. आपण आणखी महिला भगिनी सुद्धा आहेत, त्यांना विचारूया. लाडकी बहीण योजना सुरू आहे सध्या, काय मत आहे तुमचं? लाडकी बहिणीची तर मी स्वतः लाभार्थी आहेच, त्याच्यामुळं मी स्वतःचा पण एक अनुभव सांगते की दर महिन्याला माझ्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतात. त्यामुळं एक अभिमान आहे की आपल्या या खात्यामध्ये नकळत 1500 रुपये येतातच. त्यामुळे मग ते आपली ती सेव्हिंगच होते. आतापर्यंत मी ती सेव्हिंगच करत आले. क्रेडिट कोणाला जाणार? एकनाथजी शिंदे सर, त्यांनाच जाणार. आणि ज्या खरोखरच आपल्या खेड्यातल्या बायका आहेत, मग त्यांना म्हणजे रोजाने जातात शेतामध्ये काम करायला, त्यांना तिथे किती 500 रुपये 200 रुपये असेच रोज मिळतात, किंवा दोन्ही भांडी करतात, त्यांना पण कमी रोज असतो. परंतु हे हक्काचे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येऊन पडतात. त्याच्यामुळे त्या एकदमच समाधानी झालेल्या आहेत. त्यांची पण कुठेतरी सेव्हिंग आता व्हायला लागलेली आहे. म्हणजे एखाद्या दिवशी त्यांना रोज नाही मिळाला शेतामध्ये, तरी त्यांच्या अकाउंटला 1500 रुपये हे हमखास येणार हे त्यांना माहिती. त्याच्यामुळे त्या देखील समाधान झाले आहे. माझ्यासारख्याच मी देखील समाधानी आहे. मला पण लाडक्या बहिणीचे पैसे आता मिळतात, यापुढेही असेच मिळत राहो. त्यामुळे माझा आवडता नेता हा एकनाथजी शिंदेच आहे. आणि त्यांचा जो पक्ष आहे आता तो निवडून यायलाच पाहिजे, शिवसेना. त्या पक्षालाच मी पण बहुमत देणार. शिवसेनेलाच का मतदान केलं पाहिजे, काही कारण सांगता येईल का? म्हणजे लहानपणापासून म्हणजे माझ्या कानावर बिंबत आले शिवसेनाच. म्हणजे आम्ही त्या पक्षात लहानपणापासूनच काम करतो. शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे हे आमचे आदर्श होते, शिवाजी महाराज पण आमचे आदर्श, आणि त्यांचा पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष आहे. त्यामुळे आणि आता तर लाडकी बहिणीमुळे ते आमचेच झालेले आहेत, लाडके भाऊ झाले, बहिणींचे भाऊ, म्हणजे आम्ही त्यांनाच मत देणार. म्हणून शिवसेना मला आवडतं. त्यांनी सांगितलं शेतकरी, यांनी सांगितलं लाडकी बहीण. आपण आणखी विचारूया. आजी, का कोण आवडता नेता आहे तुमचा आणि का आवडतो तुम्हाला तो नेता? तो आपला मराठी आणि एकदम साधा सिंपल येतो एकनाथ शिंदेजी. आणि मग ते असे गरीबाचं याचे सगळे ते दूर करतात बुवा, त्याच्यामुळे ते आम्हाला आवडतं. का असं म्हणजे सगळेजण नाव घेऊन राहिले, तुम्ही सगळेजण घेऊन राहिले ना, त्यांनी काम तसे केलेले. आणि ते एकदम असे मी जातीभेद नाही करते ते, मग त्याच्यामुळे आम्हाला ते आवडतं. सगळ्यांनी घेऊन चालते. हो. तुमचा एखादा अनुभव आहे असा कुणाच्या बाबतीत, काही मदत झाली, काय झालंय, काही सांगता येईल का? सांगता येईल मलाच, म्हणजे त्यांच्याकडून 2000 रुपये मिळतात. अरे बापरे. शेतकरी
शेतकरी योजना ते मुख्यमंत्र्याचे मिळतात ना, त्याच्यात दोन चार हप्ते मिळाले मला. बर बर बर. म्हणजे त्याच्यामुळे नाही चांगले, बरं ते चांगलेच आहे. लोकांसाठी करतात म्हणायचे तुम्हाला काम? लोकांसाठी करतात, गरिबासाठी करतात, म्हणून ते आवडतात. बरं, आता निवडणूक लागलेली आहे. कुणाला मतदान, का कुणाला आणि का मतदान? कारण ते काम चांगले करतात म्हणून शिंदे साहेबांनाच मतदान. शिंदे साहेबांना, त्यांच्या पक्षाचे म्हणजे उमेदवार. बाकीचे जण साहेब आमच्यासाठी ते चांगले. तुमच्यासाठी ते चांगलं. हो. बर. आजी, तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतंय? शिंदे. अरे बापरे, सगळे शिंदेच म्हणून राहिले. हो, आम्ही लहानपणापासून शिवसेनेलाच मत देत आलो. शिवसेनेत पडला तरी आमचा आणि जिंकला तरी आमचा, अशी आमची भूमिका आहे. ते आम्ही शिवसेनेलाच मत देतो. एवढं एकनिष्ठ, पडला तरी आणि जिंकला तरी? तरी का? का म्हणजे काय सांगता येत नाही, आपण मत देतो. ते कोणाला जाते हे आपल्याला माहिती नसतं. निवडून आला तर आपलंच आहेच ते, आणि नाही आलं तरी आपलं मत आहेच. मग त्याला आम्ही काय हे दोष देऊ शकत नाही. बर. आता तुम्ही शिंदे सेनेबद्दल सांगितलं की शिंदेची शिवसेना तुम्हाला आवडते. हो हो. काही सांगता येतील 1-2 पॉइंट ज्या कामांमुळे ते तुम्हाला आवडते शिवसेना? असं आहे, काय माहितीये, मराठी माणसाला जिथे मान नव्हता तो थोडा मान मिळायला लागला. म्हणजे जे शिवसेनेपासून मान भेटतो तो ह्या शिंद्यांपासून सुद्धा मिळायला लागलाय. म्हणून शिंदे सर आवडतात. क्या बात आहे. आपल्यासोबत आणखी एक दादा आहेत, त्यांच्याशी बोलूया. दादा, तुमचा आवडता नेता कोण आणि त्यांची काही कामं सांगता येतील का? माझा तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका नेता एकनाथजी शिंदे आहे साहेब आहे. तर त्यांचं काम वारंवार चालूच असतं काही ना काही. ते छोट्यातल्या छोट्या कार्यकर्ता असो किंवा एखादा आपल्या भागातला नागरिक असो, त्याच्या समस्या ते ऐकून घेतात, त्यावरती ते विचार करून त्यावरती तोडगा करता आणि जे काय आहे काही ना काही त्याला न्याय द्यायचा ते प्रयत्न करता आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांना न्याय मिळतोच लोकांना. त्यामुळे सगळ्यांना शिंदे साहेब आवडतात, त्यात काही शंकाच नाही. आणि लहानपणापासून आम्हीही शिवसेनेचेच काम करत आलो, शिवसेनेचेच कार्यकर्ते आणि पुढेही करत राहणार आहे. ते शिंदे साहेबांच्या पाठीमागे, कारण की ते सगळ्यांचा विचार करून पुढे जात आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत राहायला आवडतं. कारण की तो सर्वसामान्यांचा विचार करता, लाडकी बहीण झालाय किंवा शेतकऱ्यांचा झालाय, ह्या सगळ्या विषयावरती ते सगळ्यांना सपोर्ट करता आणि सगळ्यांना जास्तीत जास्त बेनिफिट मिळेल किंवा सगळ्यांचा फायदा होईल याचा ते विचार करतात. शेवटचा प्रश्न, त्यांच्यावरती टीका होत असते की ते ठाकरेंपासून वेगळे झाले वगैरे वगैरे, तुमचं याबद्दल काय मत आहे? माणूस प्रगती करत राहिला तर त्याच्यावर टीका होतच राहते. एखादा माणूस मोठा होत राहिला तर त्यावर टीका होणारच. पण टीकेला बघून ते काय घाबरले नाही आणि त्यांनी काय घाबरायची गरज नाही. ज्याला कर नाही त्याला डर नाही. त्यामुळे ते इग्नोर करतच पुढे जाणार. त्यांना ते काम करायचंय, महाराष्ट्राची प्रगती करायची, ते करतच राहणार. त्यांना कोणाशीच काही घेणं नाही. महाराष्ट्राची जनताच हे त्यांचं सर्वस्व आहे. नक्कीच. आपण पाहिलं, आपण लोकांशी बोललो, त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब कसे त्यांचे आवडते नेते आहेत आणि त्यांनी काय कामं केलेली आहेत. परंतु तुमचा आवडता नेता कोण हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा मराठी. धन्यवाद.